नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल. याचं ऐका काय हा बोल. चला ऑफिसवर चालला कशाला? जरा माईचं आज हे आहे वर्ष झालंय, वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध माईचं. म्हणजे हे आपला थोडासा छोटासाच कार्यक्रम ठेवलाय, तर वहिनीनंद दादानं बोलवलंय. तसंच तिकडे जाते मग ऑफिसला पण जाते. मग आता जावंच लागत. चला म्हटलं जाऊन येऊ. पहिल्या ऑफिसला नाही रे पहिल्या बाबा, माईच्या पाया पडू आपण, तिथं जेवण करू मामाच्या इथं. मामाच्या इथं जेवण वगैरे करू मस्त. आणि कोण घेऊन चाललं आपल्याला? बाबा. कोण घेऊन चाललं तुला? इकडे इकडे गाडी, इकडे आपली गाडी, गाडी इथे, गाडी इथे. इथे गाडी आहे. तुला गाडी दिसते का नाही? टेम्पोत नाही, टेम्पो तिकडे दादा. चला. काय किट्टू तू कामा कर, मी माझ्या हाताने जेवतो. हात काय नाही लेत मी. काय नाही लिहित पेनाने? दाखव. काय लिहित नाही ग बाई पेनाने. आम्ही तुझ्या हाताने जेवतो आणि मी काम करू. अच्छा, अजून आता सफेद ड्रेस आहे माझा, सफेद ड्रेस होतो. लिहिशील दादा. तुला पेन कोणी दिला सोना? पेन बाजूला होता. बाजूलाच होता. चांगली गोष्ट आहे बाबा, बाजूलाच पेन होता. पाहिलं का? काय लिहित नाही ना? रॉकेट. रॉकेट. हा. आणि अजून अजून काय काय काम करतो तू? आई माझा टायर बॅग. अच्छा, कशाला घेतला तो? गाडीतच राहू दे. खेळायला गाडीतच राहू दे. सर्दी झाली का? कशाने झाली? हेलिकॉप्टरनी. हेलिकॉप्टर कोणी आणलंच नाही. काय दिलेलं बाबाने तुला सर्दी व्हायला? चिप्स. चिप्स दिलेले ना? हा. त्या दिवशी कोक बाबाला जबरदस्ती मागत होता हे करून की बाबा मला कोक दे, आणि नंतर मला येऊन बाबाची शिकायत करतोय, आई मला सर्दी झाली. म्हटलं हा कशाने? तर बाबा ना मला कोक देते जबरदस्ती. किट्टू आज तू पिये, उद्याला नाही देणार. काय बोलणार तुम्हाला? उद्या बाबा मला कोक. अरे बाबा चिकते मला. काय? बाबा चिकते मला. हा ना, कोक. कोक. अच्छा, कोका कोका कोला तुला पाहिजे? कोक्या. हा कोवांगा. माझा कोकम नाही पित बाबा काहीच असं. माझा कोकम लय हुशार आहे. अरे मी. तू पण हुशारस. माझे दोन्ही बाळ हुशार. माझा कोकम हुशार, माझा नाही नाही, बाकी कोणीच हुशार नाही. तर खरंच माझी सासू ना लय भाग्यवान पुण्यवान होती. कुत्र मांजर काही असो त्याला जेवण देणार. सकाळचं उरलेलं संध्याकाळचं उरलेलं ते टाकणारच. तर सकाळी झोपच येत होती. सकाळीच काही कुत्र कुठं हे झालं असेल तरी पण गल्ल्या झाडून काढायची. सगळ्या लोकांना बोलायची की साफसफाई ठेवा, साफसफाई चांगलं असतं. लक्ष्मी येते. त्याला खोलून द्या. हा, लक्ष्मी येते असं म्हणावं. किट्टू तू कोणाच्या कार्यक्रमाला गेलता? कोणाची पूजा होती? बोल. शांतामाईची. आले बाबले. पाहिलं माझं बाळ शांतामाई म्हणते, ओळखते अजून माईला माझ्या. असं वाटत नाही की माझी सासू म्हणून मला पाहिलं, त्यांनी मला जावई म्हणून पाहिलं. लेकाप्रमाणेच मला बोलले ते. कधी बरोबर आहे. कधी भाकर नसली तरी बी तिला कंटाळा आलाय का? थांबा मी भाकर बनवून देतो. हा मी झाला कधी. आता घरी चालू मी जेवायला. मामीला म्हणतो, मामी नाही थांबा मग मी तर भाकर करते, नाही तर ठेचा बिसा काही बनवून देते तुम्हाला, भरीत देते. नाही तर डाळ असं तर कोणी इकडून आणून खाऊ घाले. लेट झाले ना पप्पा तिकडनं यायला. पप्पाला विचारा पहिला, लय लेट झालात. आता कधी घरी जातात आणि कधी जेवतात? तर असं होतं. हा थांबा मग मी भाकर आहे, भाजी देऊ का भाजी बनवून? मग यांनी बोला नाही 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 मामी काय गरज आहे भाजी. आता ते घरचं पण जेवण पडून राहील असं म्हणावं. पण खरंच सासू आई सारखी होती. सासू म्हणून राहिलीच नाही. प्रत्येक जावायसाठी माझी आई कधीच राहिली नाही सासू म्हणून, माहितीये का? लेकाप्रमाणेच बाळा आईप्रमाणेच धरतो त्यांना. हा ना, वंदना केली बाळा, माईच्या पाया पडलं. हा माझं बाळ माईच्या पाया पडलं, सगळं काय केलं. तर
आलो आम्ही आता 7 वाजले आम्हाला. सकाळी गेलेलो तेव्हापासून तिकडे पण गेलो. माझी आई खूप भारी चॉकलेट आणते. माझी आई खूप भारी आहे. फ्रुटी आणि चॉकलेट आणते. नाहीतर मग आई भारी नाही का? चांगलं दादा. माझा सफेद ड्रेस आहे दादा. डाग पडेल माझ्या सफेद ड्रेस. कोमल, बॉबी, प्रीतम, हे बबली सगळे आले ते. पण जरा बघून त्या लोकांना आनंद झाला. ते जाऊ द्या. जेवण बिवण झालं त्यांचं. बरेचसे पाहुणे आले होते आणि चांगलं जेवण बनवलं होते. हा, भावानंच बनवलं सगळं काही. वहिनीनं सगळी तयारी. म्हटलं वहिनीला काही हे करू का? तर वहिनी बोलल्या नाही, मी सगळं माझ्या सासूचं मीच करेन. हा, ते बोलले. हा, तर म्हटलं चालेल करा. आणि बरं वाटतं प्रत्येक मुलांनी आपल्या आईचं करायला. आणि वर्षी श्राद्ध चांगलं गेलंय. आणि भरपूर जेवण वगैरे इतके पाहुणे येऊन गेले. मी कधीचीच गेलेली, म्हणजे 2 वाजताच गेले किट्टू मी पप्पा. आणि नंतर मग सगळेजण आले. त्यांची वाट पाहत आलो. हा, मग ते पण जेवले वगैरे पद्धतशीर. मस्त जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आणि मग माझं बाळ बी सकाळपासून काय दूध नव्हतं पिलं. पुरणपोळी खाल्ली दादा. अशीच माझ्या बाळाला पुरणपोळी आवडती. पुरणपोळी आवडती. तिकडे पुरणपोळीच बनवल्या होत्या. माझ्या दादाने इथं डाग पडला. पाहता डाग पडेल त्याचा फ्रुटीचा. आणि मामीला त्यांना पुरणपोळीला आवडत होती है ना? माझ्या आईला आवडत होती. पुरणपोळी आवडायची. पुरणपोळी काय करतो बाबा तू? काय काय बोल. ऑफिसचे काम सगळे सांभाळतोय मी. हा, सगळे काय काय सांभाळतो बाबा? ऑफिसला जाऊन आला. आता तिकडे आपले थोडेसे रूम बनवणं चालू आहे मस्त पैकी. तुम्हाला दाखवते नंतर मी हे केल्यावर. पूर्ण सगळं काही चालू आहे माझं. आणि थोडस हे पण बनवते आपल्याला मस्त रो हाऊस सारखं. तिकडेच झाडं वगैरे, म्हणजे तिकडे राह जाऊ इथे राह जाऊ असं पहिल्यासारखं. मग पोरं पण येतील आपले. सगळे. कोमलला पण बोललो बाजूला बनव तू पण ये. तर बोलली बघते, तिला आवडलं तर बोलवेन. नाही तर आपली पण भरपूर जमीन आहे तिथं, म्हणजे माझीच. मी तिला सांगितलं अर्ध्या याच्यात तू बनव, अर्ध्या याच्यात मी बनवते. तर तिचा आता प्लॅन काय चालू प्लॅन ती म्हणते नाही म्हणते, कधी हा म्हणते. हा, तिच्या प्लॅनवर आहे आता. ती काय डिस्कस करते. म्हटलं सगळ्या दोघीच्या बाजूबाजूलाच होईल, टेन्शन नाही राहणार असं. तर एकदम भारी जमीन आहे. आणि सगळं झाडं जुडं म्हटलं लावू मस्त. बाजूनं तुझं बाजूनं माझं. आणि बघू म्हटलं कर, मी तुला जमीन देते तू कर म्हटलं. माझी बनव. तिला म्हटलं तुला देते मी 1.5 गुंठा, त्याच्यामध्ये तू बनव. बनवायची तुला लागेल, बाकी जमीन तर माझी राहील. वरच बनवायचं. तिला फक्त बनवायचीच राहील ना, मी देते असं. पण मी तिच्याला काही केलेलं नाही लग्नाला, त्याच्यामुळे नाही बोलते नको नको. तर मी सांगितलं असं काही हे करू नको, मी देते ना तुला, मी लग्नाला खर्च नाही केला तुझ्या. कस काय हे करते बोलते. तू बनव, पैसा टाक तिथं, फक्त बनवायलाच पैसे लागेल. जमीन तर माझी आहे. बघू आता तिची काय आहे. तर बोलायचं आपण कर्तव्य केलं आपण. तिची इच्छा आता ते त्यांच्यावर आहे काय बोलतात आणि काय नाही. तिला बोलली मी, खुश झाली तशी पाहून. ती सगळं काही एकदम खुश झाले दोघं पण, बॉबी पण ती पण. बघू आता त्यांच्यावर आहे. मग माझ्या बाळासाठी तर मी बनवते मस्त पैकी. तुम्हाला कळेलच माझ्या बाळासाठी मी काय बनवते. माझं शोनच तिकडे सोपाळा झोका गिका मस्त गार्डन वगैरे सगळं बनवते. माझं बाळाला खेळायला बाहेर गार्डन वगैरे का दादा, झाड लावून कोणाचं टेन्शन नाही काही नाही, असं करतो थोडस. आणि काहीतरी चूल वगैरे तिला तर असं पण आवडते. चुलीवर बाजूनं माझं राहील, म्हणजे गावाकडे चुलीवर जेवण बनवायचं. हा ना, तिला असं तिला आवडलं तर ती पण बाजूला बनवून भरपूर आहे तशी माझी. पण बघू आपण आता तिच्या याच्यावर आपण काय बोलू. हा चला, मग आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या. खरा मम्मीला तिथे खलच प्रेम द्या. सबस्क्राईब वाचतोय, कमेंट वाचतोय माझं बाळ. हा